नमस्कार. मी मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर. 8 मार्चच्या निमित्ताने, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व महिलांना मनापासून महिला दिनाच्या शुभेच्छा देते. मॅडम, आपण एक आदर्श पदावर आहात आणि आपली एक कौटुंबिक जबाबदारी देखील आपल्याला सांभाळावी लागते. या दोन्हीची कसरत खूप होत असेल. ह्या दोन्हीकडे आपण कसं पाहता, म्हणजे कसं मॅनेज करता सगळं? मला असं वाटतं की महिलांना मल्टीटास्किंगची एक सवय आहे, ती उपजतच आहे. ती काही वेगळ्याने शिकवावी लागत नाही आणि त्यामुळे महिला आहेत त्या घराची आघाडी असेल किंवा नोकरीची आघाडी आहे, ह्या दोन्ही आघाडी सक्षमपणे पेलतात आणि त्याचा एक छानसा बॅलन्स पण त्या साधत असतात. थोडीशी ओढाताण तिची होते, परंतु त्यातूनही तिला जो स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असतं, त्यातनं जो मिळणारा आनंद असतो, त्या आनंदाच्या जोरावर पुन्हा ती नव्याने सगळी जी काही जबाबदारी असते ती पार पाडू शकते. एक उच्च पदावर असलेली एक स्त्री अधिकारी देखील असते आणि ती शेवटी एक आई देखील असते. तर मुलांना मायेची ऊब ती स्त्री कशी पेलावी असं तुम्हाला वाटते? पुन्हा मी तेच म्हणेन की मुलं हीच घरातली ओढ असते की जिथं गेल्यानंतर दिवसभराचा जो तुमचा शीण असतो आहे तो त्या मुलांच्या सोबत घालवलेल्या क्षणांमध्ये तो सगळा निघून जातो. त्यामुळे मला वाटतं की मुलं आहेत ती एनर्जी बूस्टर आहेत की त्यांच्याकडून ती ऊर्जा प्राप्त होते आणि पुन्हा नवीन दिवस आहे तो नवीन ऊर्जेने घालवता येतो. मॅडम, आपण या पदापर्यंत येण्यासाठी आपण काय श्रम घेतलात आणि आपली अभ्यासाची पद्धत काय होती? आजच्या तरुण मुलींना आपण जर आवाहन केलं तर बरं होईल. मी ज्यावेळी MPSCची एक्झाम दिलेली आहे, परीक्षा दिलेली आहे, त्यावेळेसची परीक्षा पद्धती आणि आत्ताच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल आहे. त्यामुळे परीक्षा किंवा पेपर कसे लिहायचे याबद्दल मी फारसं बोलणार नाही, परंतु डेफिनेटली जेव्हा तुम्ही एका ध्येयाने प्रेरित होता तेव्हा तुम्हाला कोणत्याही आलेल्या ज्या काही अडचणी आहे त्याच्यावर तुम्ही तुमच्या ज्या पॉझिटिव्हिटी आहे, जी इन्स्पिरेशन आहे, त्याच्याने तुम्ही मात करत असता. जेव्हा तुम्ही हे क्षेत्र निवडणार आहात, सो ह्या क्षेत्रातली जी आव्हानं आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. परीक्षा पद्धतीची जी त्रिस्तरीय परीक्षा पद्धती आहे त्यामध्ये तुमची संपूर्णतः व्यक्तिमत्व आहे ते संपूर्णतः तावून सुलाखून निघतं आणि त्यातून तुम्ही लाखोंच्या ह्याच्यातनं तुम्ही निवडलेले असतात. सो तुम्ही त्यामधले, मी म्हणेन की त्यामधले क्रीम लोक असतात की जे एकदम चांगली लोक आहेत त्यांना निवडलं गेलेलं असतं आहे. सो ह्या परीक्षा पद्धतीचा अनुभव घेणं हे सुद्धा इटसेल्फ तुमची व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासारखं आहे. त्यामुळे यश अपयश ह्याला आपण जर बाजूला ठेवलं तर ह्या परीक्षा पद्धतीमधनं तुम्ही जाणं आणि तो अनुभव घेणं हे सुद्धा करायला हरकत नाही आणि सगळ्या मुलींना, जास्तीत जास्त मुलींनी या क्षेत्रामध्ये यावं असं मला वाटतं. कारण हा जो समाजामध्ये आपल्याला जो बदल घडवावासा वाटतो आहे तो बदल आपण स्वतःपासून सुरू करावा या मताची मी आहे आणि त्यामुळे मला वाटतं आहे की जास्तीत जास्त मुलींचा सहभाग याच्यामध्ये आला तर त्या अत्यंत संवेदनशीलतेने आणि समाज घडविण्यामध्ये मुलींचा वाटा हा खूप मोठा असतो. सो इकडचा म्हणजे कुटुंब पद्धतीमधला तिचा वाटा मोठा असतो. सो तोच वाटा ती जेव्हा या महत्त्वाच्या मानाच्या खुर्चीवर जेव्हा बसते, राजकारण असू दे, नाहीतर समाजकारण असू दे, नाहीतर प्रशासन असू दे, ह्या तीनही टप्प्यांवर महिलांनी आघाडीने काम केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मॅडम, एक समाजात खेदजनक गोष्ट देखील मला, म्हणजे वारंवार एक पत्रकार म्हणून मी जेव्हा फील्डवर असते तेव्हा पाहायला मिळते की मुलींना शिक्षण घ्यायची ओढ असते, पण ग्रामीण भागातून मुली हुशार देखील असतात, पण त्यांना म्हणावं तेवढं घरून सपोर्ट मिळत नाही किंवा येण्या जाण्यात त्यांना वाहनांची सोय देखील नसते. अशा मुलींना आपण काय सांगाल? मला असं वाटतं की मी स्वतः जो अभ्यास आहे तो घरी बसून केला होता माझा MPSCचा. मी कोणत्या प्रकारचे क्लासेस लावलेले नव्हते, परंतु मला मार्गदर्शन करणारे अधिकारी मार्गदर्शन करणारे होते. सो जर आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी असेल की मला हे करायचंच आहे तर असे मार्ग आपल्याला मिळू शकतात. आणि आता तर असं आहे की तुम्हाला सोशल मीडिया आहे, तुम्हाला मोबाईलच्या एका क्लिकवर
माहितीचं जग उपलब्ध आहे. सो अभ्यास जर करायचा असेल आणि खरंच तीव्र इच्छा असेल तर अशा पद्धतीने मार्गदर्शन करणारे किंवा लायब्ररी आहेत, त्यामधून आपल्याला उपलब्ध होणारी पुस्तकं आहेत, अधिकारी आहेत, मार्गदर्शक आहेत, अशी पूर्णतः एक फौज आपल्याला मिळू शकते, प्रोव्हायडेड तुम्ही तो फक्त शोध घ्यायचा आहे आणि त्या योग्य शोधापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. अशी ही वेळ मुलींवर येते की तिची मानसिकता असते पुढं जायची, पण आईवडील अडाणी असल्याकारणानं आणि आर्थिक परिस्थिती नसल्याकारणानं पैशाची देखील मदत होत नाही आणि लग्न देखील लवकर लावून दिलं जातं. मग अशा मुली कचाट्यात अडकतात. घर, संसार की आपले स्वप्न, ह्या बाबतीत मुलींनी नेमकं काय करावं? त्यांची मनस्थिती द्विधा झालेली असते त्यावेळेस. मग यातूनच आत्महत्याचे प्रकार वगैरे घडतात. या अशा मुलींना तुम्ही थोडंसं सांगा. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एखादं मोठं स्वप्न पाहता तेव्हा त्या स्वप्नाचा काही कालावधीसाठी त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात, परंतु जे स्वप्न पाहता आहात त्याच्या पूर्तीचा ध्यास जर आपण ठेवला तर आपल्याला दरवेळी मार्ग सापडत राहतो. असं नाही आहे की लग्न झालं म्हणजे तुमचे पंख आहेत ते छाटलेत, असं नाही. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत की ज्यांनी लग्न झाल्यानंतर किंवा इव्हन प्रेग्नंट असताना त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि एकीकडे कौटुंबिक जबाबदारीचा पण आनंद घेतला आहे आणि एकीकडे त्यांचं सिलेक्शन पण झालेलं आहे. सो मला असं वाटत नाही आहे की लग्नामुळे तुमच्या परीक्षेच्या अभ्यासामध्ये कोणतीही बाधा येऊ शकते. तुम्ही तुमच्या जो कोणी लाईफ पार्टनर आहे त्याला तुमचं स्वप्न सांगू शकता, त्याच्या मदतीने तुम्ही ते स्वप्न पूर्ण करू शकता. अर्थात प्रत्येक महिलेला तिचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येक महिलेचा, इनफॅक्ट महिला काय, प्रत्येक माणसाचा संघर्षाचा लढा हा वेगळा असतो. एचा रूल आहे तो आपल्याला बीला लावता येणार नाही, बीचा आहे तो सीला लावता येणार नाही. त्यामुळे सांगेन की अडचणी. मॅडम, आपण पदावर काम करता करता कवी मनही जपलेलं आहे, याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. मला मुळातच वाचनाची आणि साहित्याची आवड आहे. त्यामुळे कविता वाचन आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं माझ्याकडून आणि संवेदनशीलतेने थोडंसं लिखाणही केलं जातं. त्याच्यासाठी वेगळे काही खूप प्रयत्न करत नाही आहे, परंतु जेव्हा मनाची अवस्था अस्वस्थ असते किंवा जेव्हा अत्यानंद झालेला असतो तेव्हा मात्र कविता सुचतात आणि मग त्या लिहिल्या जातात आणि असा काही स्वांत सुखाय म्हणूयात आपण, अशा पद्धतीने मी लिखाण करत असते.